त्या धर्माचे कार्यकर्ते होते पाटणकर निंबाळकर भुसावळ घराणे ऐकून घेता डिसिजन काही घेता नाही साहेब. तुमचं काय म्हणणं सांगा बरं. काय थांबले एवढे तुम्ही त्यांना का सुट्टा येत नाही काम का तुम्ही असं चालू करताय. मटेरियल चालू झालं तिथं म्हणता भुसावळचा विकास करू पण हे असं काय संबंध आला साहेबांचं उत्तर पाहिजे आपल्याला की तुम्ही काय चूप आहे एवढे तुम्हाला दबाव कोणाचा आहे का. आम्हाला सर्वसाधारण तुमच्या सोबत आहे. दबाव आहे तुम्हाला कोणाचा मग तुम्ही याच्यावर ऍक्शन का उचलत नाही. आम्ही वारंवार सांगतो तुम्ही याच्यावर आम्हाला लेखी दिलाय का. तुम्हाला जे करायचं ना ते लिगली तर करा. तुम्ही फक्त आम्हाला कारण सांगा की तुम्ही तिथे जाऊन ते काम का थांबत नाहीये. बस कारण सांगा. बस कारण साहेब तुम्ही आदेश दिलाय का. साहेब आमचा प्रश्न आहे तुम्ही आदेश दिलाय का. साहेब बोलले तुम्ही आदेश दिलाय का. ह्या प्रकरणामध्ये मुख्याधिकारी म्हणून माझा कोणताच रोल नाही आहे. नगराध्यक्ष मॅडमनी आदेश दिल्यानुसार ते काम सुरू आहे. अरे बोलू द्या त्यांनी बोलू द्या. त्यामुळं मी कोणताही लेखी आदेश दिलेला नाही किंवा काही नाही. पण ऍज पर ह्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून सीओ म्हणून तुम्ही कुठली सोपस्कार पार न पाडता नगराध्यक्षाला असं डायरेक्ट बेधडक पाडायचा अधिकार आहे का. आता कुठल्या मग उद्याच्या दिवशी त्यांना नगरपालिका पाडून टाकले तुम्ही त्याला आव म्हणायचं. शासनाचा प्रतिनिधी म्हणून 3 दिवसापूर्वी माननीय मुख्याधिकारी यांना आम्ही त्यांच्या कानावर टाकलेलं होतं की नगरपालिकेची वास्तू ही एका दानशूर व्यक्तीने जागा दिलेली आहे. बांधकामासाठी सुद्धा दानशूर व्यक्तीने मदत केलेली आहे. आणि तो गोरगरिबांचा दवाखाना आहे. आज रोजी तिथल्या ओपीडी बंद करून तिथला दवाखाना बंद पाडण्याचा घाट माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत सत्ताधारी पार्टी नगराध्यक्षांच्या करतायत. आता तुम्ही बघितलेलं असेल सीओनी क्लिअर सांगितलं की नगराध्यक्ष तिथं अशा प्रकारचा आदेश देत आहेत. आपल्या नगराध्यक्षाला सुद्धा असं बिना कुठल्या कागदपत्रांना कुठल्या सोपस्कार न पाडता असा आदेश देण्याचा अधिकार नाहीये. आणि जर तसा देत असतील तर त्या अपात्र होऊ शकतात. त्यांच्या विरुद्ध आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे. कारण अशा प्रकारचं कृत्य भुसावळमध्ये कोणी खपवून देणार नाही. कारण दवाखाना बंद पाडून ती जागा हडप करायचा प्रयत्न दिसतोय. कारण हे इथं नगरपालिका सुरळीत चालू असताना अचानक तिथं जायचं, तिथला पेशंटला तकलीफ द्यायची आणि मुख्याधिकारी शांततेनं बसायचं. जर कोणी पाळत असेल एक तिराईत माणसं तिथं पाडतायत. मुख्याधिकारी काय करतायत. मुख्याधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते काय करते. म्हणून आज आम्ही माननीय मुख्याधिकारी आणि आपले प्रांत साहेब यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे. माननीय प्रांत साहेब आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं खात्री आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या कानावर हा विषय टाकलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही जाऊन ही डायरेक्ट आता रितसर तक्रार दाखल करतोय आम्ही. भाऊ या ठिकाणी काय लेखी वगैरे देण्यात आली होती, काय ठराव पास करण्यात आले आहे. नगरपालिकेने असा कोणताही ठराव केलेला नाही. स्वतः सीओ बोलतायत कुठल्या प्रकारचा आदेश सीओनी दिलेला नाहीये. असं असताना तिथं कोण व्यक्ती आहेत की ते डायरेक्ट नगरपालिकेची वास्तू पाडतायत म्हणून. मग हे कोणाच्या आशीर्वादमुळे होत आहे. आता तेच आम्ही सीओना विचारायला आलं की तुम्ही जर म्हणत असाल की आपल्या नगराध्यक्ष करताय तर याचा अर्थ नगराध्यक्षाच्या आशीर्वादाने काम चालू आहे. मग आज आपण इथे ठिया मानून बसलेला आहे. तुमची पुढची भूमिका काय असणार. आमची एकच इच्छा आहे की ते काम त्वरित बंद पाडा आणि नगरपालिकेचा जो दवाखाना आहे संत गाडगे महाराजांच्या नावाची एकच वास्तू आहे ती सुद्धा बंद पाडून सर्वांच्या भावना दुखावल्या जात आहे. तो संत गाडगे महाराज नगर परिषद दवाखाना आज सुरू राहिला पाहिजे. उद्यापासून ते ओपीडी सुरू झाली पाहिजे. उद्या आम्ही तिथं उपचारासाठी जाणार आहोत. जर त्यांना उपचार केला नाही तर आम्ही तिथं सुद्धा ठिय्या आंदोलन करू. बघ तुम्ही नगराध्यक्षाला काम करू देत नाही. हे बघा चुकीचं काम त्यांना जनतेनं निवडून दिलेलं तर त्यांची बांधिलकी जनतेशी असावी, कोणत्या नेत्याशी किंवा कोणत्या पार्टीशी नसावी. गोरगरिबांचा दवाखाना पाडणं हे कोणतं विकास काम आहे. आणि आम्ही अगोदरपासून सांगितलेलं आहे की आम्ही चांगल्या कामात त्यांच्या पार्टीशी निश्चितपणे आहे. हे कोणतं काम आहे. जर नगरपालिका आपल्या असताना नगरपालिकेचा दवाखाना बंद पाडायचा, गोरगरिबांची दुवा न घेता त्यांना आजारी पाडायचं आणि याला विकास म्हणत असतील तर आम्ही अशा विकासाच्या पाठीशी नाहीये. कुठलाही लेखी आदेश नाहीये. नगरपालिकेचा कारभार गेल्या 30 वर्षात मीही पाहतोय. नगरपालिका कायदे कानून मलाही माहिती आहे की कशा प्रकारे नगरपालिकेचं कामकाज मंजूर होतं, त्याचे कसे निविदा निघतात, त्याला कशी निविदा मंजुरी द्यावी लागते.
असं असताना अचानकपणे तिथं काम बिना याच्यानं सुरू होत आहे. मानलं नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना काही कामं मंजूर करायचा अधिकार आहे, परंतु कामं मंजूर करायचा अधिकार डायरेक्ट सुरू करायचा अधिकार नाही. त्याच्यासाठी कुठले तरी सोपस्कार लागतात. निविदा त्याचा खर्च अंदाज करा.